8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ हिंगोलीच्या वतीने तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाद्वारे उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। 8 मार्च ते 10 मार्च पर्यंत विक्री प्रदर्शन खरेदी करण्यासाठी सुरू राहणार असून या बचत गटाच्या विक्री प्रदर्शनात घरगुती संसार उपयोगी साहित्यांची विक्री सुरू राहणार आहे आणि सर्व वस्तूंची खरेदी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील महिला नागरिक यांनी बचत गटाकडून विक्री होत असलेल्या वस्तूंची खरेदी करावी। तसेच बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती घेण्यासाठी या प्रदर्शनाला हजेरी लावावी असे आवाहन विलास जगताप यांच्या वतीने करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील चौहान यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा समन्वयक अधिकारी विलास जगताप यांनी केले होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन खिरोडकर, संकेत महाजन, संतोष ठाकूर, शेख रफिक, सर्व CMRC व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, लेखापाल आणि सर्व सहयोगींनी परिश्रम घेतले। महिला बचत गटांनी नाविन्यपूर्ण ज्या वस्तू आहेत त्या उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आपण या ठिकाणी भरवले आहे। तसेच या प्रदर्शनाच्या निमित्ताने आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा पण ठेवला होता आणि या ठिकाणी आपण माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या हस्ते आपण या आजच्या महिला मेळाव्याचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे। तसेच आपण या ठिकाणी सर्व महिलांना व्यवस्थित सगळं स्टॉलची सगळी व्यवस्था करून दिली आहे। या ठिकाणी आपण जवळपास 45 स्टॉल या ठिकाणी आपण लावलेले आहेत आणि या ठिकाणी सर्व महिलांचे आपण आज जागतिक महिला दिनानिमित्त जवळपास आपण या ठिकाणी आपण पाहत आहे 300 350 महिलांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे। सर्वांना आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित या ठिकाणी आपण पार पाडलेल्या आहेत। तसेच या ठिकाणी आपण महिला बचत गटांचे जास्तीत जास्त विक्री व्हावा यासाठी याचाही त्यामागचा उद्देश होता। या आलेल्या महिला सुद्धा या महिला गटांचा आज खरेदी करतील म्हणजे त्या निराश होणार नाहीत आणि आज त्यांना 3 दिवसामध्ये आपल्याला विविध आपण ऑटो लावले आहेत, जाहिरात केली आहेत, पेपर वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे, विविध प्रसार माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आपण चौकात बॅनर लावले आहेत आणि या माध्यमातून आपण लोकांना आकर्षित करत आहोत आणि येणाऱ्या आणखी 2 दिवसामध्ये त्यांची जास्तीत जास्त विक्री होईल आणि रोजची रोज त्या विक्रीची आपण माहिती पण घेणार आहोत। तर किती सहभाग याच्यामध्ये आणि विक्रीत काय काय आणले? याच्यामध्ये 45 महिला बचत गटांचा सहभाग आहे। या ठिकाणी अगरबत्ती आहे, धूप आहे, वेगवेगळ्या प्रकारचे झाडू आहेत, हर्बल प्रोडक्ट आहेत, मोहफुलाचे लाडू आहेत, तुमच्या विविध प्रकारचे तृणधान्य आहेत, डाळी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या आहेत, महिला बचत गटांनी हस्तशिल्पाने बनवलेल्या वस्तू आहेत, खूप काही बरंच काही आहे। आपण या ठिकाणी बघू शकता फिरून 3 दिवस जे तुम्ही कार्यक्रम होय आपण त्यांना पुरस्कार आपण प्रत्येक लोकसंचलित साधन केंद्राचा एक गट निवडून 4 महिला बचत गटांचा आपण सत्कार करणार आहोत आणि सर्व स्टॉलधारकांना आपण प्रमाणपत्र पण देणार आहोत। म्हणजे बिझनेस प्लॅन पर्यंत पोहोचलेले आहे। आज आपल्याला सर्वांना प्रदर्शनामध्ये दिसत आहे, पण आज स्त्री ही अबला राहिली नाही, ती सबलाहून मोठ्या प्रमाणात पुढे पाऊलाचे उंच भरारी आकाशात झेप घेतलेली आहे। म्हणून या स्त्री शक्तीच्या दिनानिमित्त सर्व महिलांना पुन्हा मी स्वागत करते आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो। हम कोलसे के रहने वाले हैं, हम ICICI बैंक से बचत गट उठाते हैं, लिया हमने यार 1 साल भी नहीं हुआ अभी, 4-5 महीने में हमने ये तैयार किया। कच्चा माल लाते हैं, घर को फिट करते, फिर बिक्री करते। बचत गट का नाम भी मासा होगा और घर को ला के फिट करते। हर एक चीज में सब अलग अलग आते हैं।